गोंदिया शहर से सटी कुड़वा ग्राम पंचायत के सदस्य सहित सरपंच ने आंदोलन की चेतावनी दी है। इस विरोध को जिला परिषद सदस्य पूजा सेठ ने भी समर्थन दिया है, क्योंकि कुड़वा गांव से होकर गुजरने वाली मुख्य सड़क पर पिछले 1 साल से नाली टूट गई है और नाली का पानी सड़क पर आ रहा है। सड़क पर आने जाने वाले भारी वाहनों के कारण पैदल चलने वाले और दोपहिया वाहनों से यात्रा करने वालों पर पानी के छींटे उड़ते हैं। इस संबंध में कई बार लोक निर्माण विभाग को पत्र भी भेजा गया, लेकिन फिर भी कार्यकारी अभियंता इस ओर ध्यान नहीं दे रहे हैं। वही कुड़वा गांव स्थित साई बाबा राइस मिल का प्रदूषित पानी गांव के तालाब में जा रहा है, जिससे लोगों को परेशानी हो रही है। इस संबंध में गांव से सटी ग्राम पंचायत की जमीन पर एक लेआउट मालिक ने सरकारी जमीन पर कब्जा कर लिया है। इस संबंध में कई बार अधिकारियों को पत्र लिखा गया, लेकिन अधिकारियों ने इस ओर ध्यान नहीं दिया, जिसके बाद आखिरकार कुड़वा ग्राम पंचायत ने पत्रवार्ता कर आंदोलन की चेतावनी दी है। इसके बाद यदि अधिकारी नहीं जागे और अगले 8 दिनों में कुड़वा गांव की समस्याओं का समाधान नहीं किया तो सभी सदस्य एवं सरपंच, जिला परिषद सदस्य कलेक्टर कार्यालय के समक्ष धरना देंगे। ऐसी चेतावनी पत्र परिषद के माध्यम से दी गई है। आमच्या ज्या कुडव्या ग्रामपंचायत समस्यात एक नालीची समस्या बीएनसीच्या मार्फत जी दिलेली आहे आणि एक जमीन अतिक्रमण करून घेतल्या, त्याच्यानंतर ते अतिक्रमणच्या जमिनी ते लोक विकण्याचं सुद्धा काम करत आहे। त्याचबरोबर पांडे लेआउटला खरेदी विक्रीचं काम आणि मोक्षधामला ते जो तलाव आहे तिथे सुद्धा त्या राईस मिलच्या माध्यमाने जो घाण पाणी त्याच्यामध्ये सम्मिलित होऊन तो पाण्याचा म्हणजे काही त्याचा पाण्याचा उपयोग होत नाही आणि हे सगळ्या गोष्टीचे आमचे मुद्दे आहेत आणि हे मुद्दे काही म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजू आहे। पाणीसारखं वस्तू अशी आहेत की ती आपल्याला आजकाल कुठे भेटत नाही आणि बरोबर गोड पाणी म्हटलं तर नाळाची टंचाई इतकं मोठ्या ग्रामपंचायतीला पुरवणं कुठे ना कुठे कमी पडते। या सगळ्या महत्त्वपूर्ण मुद्द्यासाठी मी सुद्धा या माझ्या ग्रामपंचायतीसोबत त्यांच्यासोबत म्हणजे सोबत आहे आणि येणाऱ्या दिवसात जर ह्या सगळ्या मुद्द्यांना कलेक्टर साहेबांनी किंवा पूर्ण अधिकाऱ्यांनी ज्यांना आम्ही पाठपुरावा केलेला आहे त्यांनी जर पूर्ण केलं नाही तर अन्यथा आम्हाला शेवटी एक वेगळं रूप धारण करावं लागेल आणि यापूर्वी सुद्धा आम्ही राज्यमार्ग थांबवून आपल्या त्या रोडचं काम पूर्ण करवलं। त्याचप्रमाणे आमची पूर्ण कुडवा ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे सगळे कार्यकर्ते सगळे एकत्र येऊन आम्ही परत पुन्हा एकदा मोठा उद्रेक करण्याचं काम करू। महत्त्वाच्या ज्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी तक्रार नोंदवण्यात आली आहे त्याच्यात सर्वच माझे जे मुद्दे आहेत आमचे 4 ते अतिमहत्त्वाचे आहेत ना, ज्याच्यात हा 1 नंबरमध्ये जो दिलेला मुद्दा आहे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग 1 यांना जो पत्र आम्ही व्यवहार केलेला आहे तो आमच्यासाठी आणि ह्या परिसरातील जे राहणारे नागरिक आहेत त्यांच्यासाठी अति महत्त्वाचा आहे, कारण की तो एवढा दूषित पाणी आहे की त्या पाण्यामुळे कोणतीही रोगराई पसरू शकते आणि त्या म्हणजे रस्त्याने जाणारे जेवढे स्कूल कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा शिक्षक वर्ग असेल त्यांनाही खूप मोठा त्रास आहे त्या पाण्याने आणि काही 8-10 मोजके लोकांनी त्या नालीवर अतिक्रमण केलेले आहे। 8-10 मोजके लोकांसाठी हजारो लोकांचं जो नुकसान होत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे जाणून-बुजून। तो कुठंतरी थांबण्यात यावा ह्या माध्यमातून ग्रामपंचायतचे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून एवढीच अपेक्षा करतो मी आज। आता आमचा पाऊल तोच राहणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांना आता आपण त्यांच्या समक्ष सर्व भेटून त्यांना निवेदन देणार आहोत की सर आमच्या 8 दिवसात हा सगळे आमची जी मागण्या आहेत हे पूर्ण झाल्या पाहिजे, नाहीतर आम्ही लबानेला नाही सोडणार आणि कलेक्टर साहेबांच्या समोरच आता उपोषणाला बसणार। कारण की आम्ही त्यांनी ज्यांनी अतिक्रमण केले होते त्यांचे 3 ते 4 वेळा मतलब ते फेकून झाले होते, परंतु त्यांनी आणखी घर बसवल्याबाबत आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले। तहसीलदार म्हणते मी कलेक्टरकडे पाठवतो। आतापर्यंत म्हणजे 6 ते 7 महिने झालेले आहेत। राईस मिलचा जो विषय ठेवला तो काय विषय आहे? राईस मिलचं पाणी तो आमच्या तलावामध्ये येतो, तिथे आमचे अंतिम संस्कार होतात लोकांचे आणि त्या पाण्याने आंघोळ करण्यात येते, परंतु तो पाणी असा गलिच्छ राहते की तिथे म्हणजे हातही टाकता येत नाही। त्या कारणाने आम्ही त्या मिलवाल्याला 2-3दा सांगितलं, तो आमच्या समोर ते चालू करून दाखवते पाणी स्वच्छ जा रहा है म्हणून, पण पाणी स्वच्छ काही जात नाही। हे पाणी आमच्या शेतीलाही जातात, ते पाणी शेती नुकसान होते। आम्ही ते प्रदूषण विभाग, कलेक्टर यांना सगळ्यांना दिलेली आहे, परंतु काही होत नाही। कसं काय हा माहित नाही। आता आम्ही सरळ कलेक्टर साहेबांच्या ऑफिस समोरच धरना देऊ, त्याच्याशिवाय आता काही पर्याय उरलेला नाही।